राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या जन्मग्रामी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येते। आपल्या भागातला माणूस आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज ओसंडून वाहतोय। नागपूरची शान, महाराष्ट्राची शान अशा पद्धतीचे होर्डिंग आज सगळीकडे झळकवण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्या सोबत आहेत। अखिलेश, कशा पद्धतीचं आहे आनंदोत्सवाचं वातावरण? ऋषी, आत्ताच देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालंय आणि भरगच्च हा एअरपोर्ट पूर्ण भरलाय। सर्व एअरपोर्टवर पक्षाचे कार्यकर्ते, देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहे, त्यांचे मित्र, त्यांचे चाहते आणि मोठ्या संख्येने लोक इथे आले आहेत। मोठा रथ त्यांच्या स्वागताकरता तयार करण्यात आलाय आणि रथाच्या माध्यमाने ते आपल्या घरी जाणार आहेत। सुमारे हा 5 किलोमीटरचा प्रवास अंतर जरी असलं तरी हा पूर्ण अंतर पार करण्याला सुमारे 2 तास, 1.5 ते 2 तास लागतील। त्यांना मोठी मिरवणूक या माध्यमाने निघणार आहे आणि मिरवणुकीच्या माध्यमाने त्यांच्या घरासमोर जो मोठा पेंडॉल केला आहे तिथे जाहीर कार्यक्रम तिथे त्यांचं सत्तावरून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करतील आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम आगमनानंतर नागपुरात मोठ्या प्रमाणात जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये आणि सोबतच सामान्य नागरिकांमध्ये देखील आहे। ऋषी, नक्कीच आपण पाहतोय फार मोठ्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। नेमका या रथाचा आता जो रूट असणार आहे, प्रवास असणार आहे, तो कशा पद्धतीने असणार आहे? हा नागपूरच्या विमानतळावर निघून हॉटेल समोरून पूर्ण वर्धा रोडचा मार्ग क्रॉस करून रिंग रोड तिथून मग दीक्षाभूमीला देवेंद्र फडणवीस देखील जाणार आहे। त्यामुळे एकूणच हा पूर्ण प्रवास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि दीक्षाभूमी आणि नंतर मग शंकरनगर चौक, कस्तुरभवन चौक त्या सर्व ठिकाणून जाऊन शेवटी त्याच्या घरासमोर जो त्रिकोणी पार्क आहे या पार्कावर हा जाहीर सत्कार होणार आहे। त्यामुळे हा पूर्ण प्रवास त्यांचा जवळपास तरी 5 किलोमीटर जरी अंतर असलं तरी प्रत्यक्षात मात्र हे अंतर कापायला 2 तास लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि मिरवणुकीच्या माध्यमातून हा पूर्ण प्रवास असणार आहे। नक्कीच प्रचंड समर्थकांची गर्दी, जल्लोष, आनंद, भाजपाचे ध्वज दिसत आहेत। तिथल्या वातावरणाचा काय अंदाज सांगा? ऋषी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि जवळपास विमानतळावर जवळपास 1000 ते 2000 कार्यकर्ते असतील। प्रत्येक ठिकाणी पक्षाचे झेंडे आहेत, शिवाय देवेंद्र फडणवीसचा मास्क लावून लोक आहेत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। एवढंच नव्हे तर पूर्ण रस्त्यावर दुतर्फे देखील कार्यकर्ते उभे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताकरता मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आणि महत्वाचं म्हणजे पक्षाचे सर्व नेते, सर्व आमदार आणि माजी आमदार, माजी खासदार ते सर्व देखील मोठ्या संख्येने इथे आले। त्यामुळे एकूण देवेंद्र फडणवीस स्वागताकरता ते तयारी नागपूरने केली आहे। नक्कीच आपण पाहतोय हा आनंद दिसतोय, जल्लोष दिसतोय। आपल्या मातीतला सुपुत्र आज महाराष्ट्राची धुरा नेण्यासाठी सज्ज झालाय, विकासाच्या रथावर आरूढ झालेला आहे असं आपल्या मातीतलं नेतृत्व आणि त्याला नागपूरकरांनी केलेली प्रचंड अशी गर्दी आहे। आपण पाहतोय ही सगळी गर्दी थेट नागपूरहून दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये आता संपूर्ण नागपूरच्या रस्त्यावरनं त्यांची विजयी मिरवणूक निघेल आणि त्यानंतर आपल्या उपस्थित नागपूरकरांना ते संबोधित करणार आहेत। खरं तर एक गोष्ट जाणवते अखिलेश की हा सगळा जर प्रवास पाहिला तर नागपूरच्या आणि त्यांचं असलेलं नातं हे कधीही मालवतनदारचं न राहता लोकप्रतिनिधी, जनसेवक, आपला हक्काचा मित्र असं एक पक्का नागपूरकर अशी त्यांची जी ओळख आहे ती ओळख आजच्या निमित्तानं कशा अर्थानं प्रत्येक नागपूरकरासाठी अभिमानास्पद ठरली आहे। ऋषी, जर का आपण बघितलं देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण शालेय शिक्षण किंवा बालपण इकडेच गेले तर नागपुरात त्यांचे असंख्य मित्र आहे आणि ज्या प्रकारे निवडणुकीच्या तयारीत प्रचारात त्यांच्या मित्रांनी किंवा प्रचार करून मित्रांनी केला त्यामुळे मित्रांची मोठी सोय त्यांच्या नेहमीच त्यांच्या मागे राहिली आहे। आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हा प्रत्येक नागपूरकराला आपण मित्र वाटतो, हवासा वाटतो। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा नेहमीच त्यांना फायदा झालाय आणि यापुढे देखील जरी ते मुख्यमंत्री असले तरी आपली मैत्री असा विश्वास प्रत्येकाच नागपूरकराला आहे। नक्कीच जनसेवक हा सत्तापदावर गेला तरी सर्वसामान्यांशी त्याचं असलेलं नातं हे दिवसेंदिवस दृढ होण्याची गरज असते। एक सामान्य फळीतला कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्व अशा पद्धतीचा विलक्षण प्रवास अतिशय कमी आणि लहान वयातच देवेंद्र फडणवीस यांनी आता पार केलेला आहे। नागपूरकरांचं अमाप आणि अलोट असं प्रेम घेऊन आता ते संपूर्ण शहरातनं
आपला ज्या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या ठिकाणी जाणार आहेत. आजच्या या संपूर्ण सोहळ्यासाठी नागपूरकरांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह दिसून आला, विशेषतः शहरातलं वातावरण काय सांगतंय? कृषी नागपुरातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक चौकात त्या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावण्यात आले आणि कुठे लेझिमच्या पथकाच्या माध्यमाने किंवा कुठे पुष्पवृष्टीच्या पथकाच्या माध्यमाने हे ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. आणि जसं आपण बघू शकतो की हरात चाललाय तशा मोठ्या प्रमाणात नागपूरकर सहभागी झाले आहेत. आणि कुठे प्रत्येक ठिकाणी नागपूरकर मोठ्या संख्येने प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी सज्जन होण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि एकूणच त्या पुण्याची तयारी करतात, नागपूरकर जल्लोषाची तयारी करतात. नक्कीच या सगळ्याच्या पद्धतीने आज सुरक्षा यंत्रणांवरही फार प्रचंड ताण आलेला असेल, कारण इथे जरी थेट चित्रांमध्ये किंवा आपण या दृश्यांमधले पोलिसांची गर्दी कमी दिसत असली तरी नागरिकांची गर्दी जास्त दिसते. या सगळ्यांना आव्हानात्मक त्याचा स्वीकार करणं सुरक्षा यंत्रणांसाठी कितपत फार मोठी जबाबदारी आहे. आणि या पूर्ण अशा मिरवणुकीकरता देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेकरता मोठ्या संख्येने इथे सगळे लोक आले आणि पोलिसांचा मोठा ताफा सुरक्षेकरता लावण्यात आलाय. अगदी नागपूरच्या पोलीस आयुक्तांपासून पोलीस शिपायांपर्यंत सगळे तैनात आहेत. आणि एकूणच या सगळ्याचा सुरक्षा व्यवस्था जरी कायम पडत असतात तरी पण नागपूरचा हा मोठा क्षण आहे, याबाबतीत महत्वाचं आहे. ऋषी, नक्कीच अखिलेश, या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं आणखीन एक गोष्ट केलेली आहे की जसे फडणवीस विमानतळावर उतरले त्या क्षणापासून ते त्यांचा सत्कार होणार आहे त्यांच्या घरच्या समोरच्या गल्लीतल्या मैदानात, तिथपर्यंत सगळी दृश्य ही त्या संमेलन व्यासपीठ स्थळावर LED आहे तिथेही दाखवली जाणार आहे. ही रचना करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? कृषी, एकूणच या पूर्ण जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या पूर्ण मार्गावर जे काही असेल त्या सगळ्या घटना चित्रीकरण होणार आहे आणि त्या LEDच्या माध्यमाने दिसणार आहे. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे तिथे रांगोळी काढली आहे आणि रांगोळीच्या माध्यमाने देखील देवेंद्र फडणवीस यांना एक मानवंदना देण्याचा प्रकार तिथे कार्यकर्त्यांनी केला. तर एकूणच या सर्व माध्यमांनी नागपूरकरांनी आपला प्रेमाचा वर्षाव देवेंद्र फडणवीसांनी केला असं म्हटलं चूक करू नये. नक्कीच प्रेमाचा वर्षाव करण्यात नागपूरकर हे नेहमीच अग्रेसर असतात. नागपूरकरांचं प्रेम हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि आज त्यांचा हक्काचा माणूस हा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आज सज्ज झाला. असंच आपल्या सुपुत्राचा गौरव कौतुक करण्यासाठी आज अवघे नागपूरकर एकवटले आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची असते की कुठल्याही पक्षाची भिंत न करता सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय कार्यकर्तेही नागपूरकरांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भूमिका जाणून घेतल्या आहेत आपण? विशेष जसं मगाशी म्हटलं की हा देवेंद्र फडणवीस हा सर्व नागपूरकरांना हवा असा एक नेता वाटतं. त्यामुळे काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, प्रत्येकच कार्यकर्त्यांना मला देवेंद्रबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड निष्ठा आहे. आणि एकूणच या सगळ्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यामुळे नागपूरकरांचा विकास तर होईलच, राज्याचा विकास होईल, विदर्भातले प्रश्न देखील मार्गी लागतील असा विश्वास फक्त भाजप असं बाकी पक्षांना देखील आहे. त्यामुळे राजकीय अभिनय सोडून प्रत्येकाने देवेंद्र फडणवीसांचं प्रेमच केलंय आणि यापुढे राज्याला सक्षम नेतृत्व मिळालंय असा विश्वास प्रत्येकच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. नक्कीच राज्याला एक भक्कम नेतृत्व मिळालेलं आहे आणि या सगळ्याची बांधणी कुठंतरी नगरपालिका पातळीपासून, नगरसेवक पातळीपासून ते थेट अगदी महापौर पदापर्यंत आणि त्यानंतर ज्यावेळी आमदारकीची पद आणि वस्त्र ज्यावेळी अंगावर आली त्यानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि या जबाबदाऱ्यातनं परिपक्वरांच्या त्यांच्याकडनं काय भावना असणार आहे? आपण बोललो की ज्या नागपूरच्या ज्या विविध समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांवर काहीतरी ठोस पावलं हवाचा प्रश्न आहेतच. पण महत्वाचं म्हणजे विदर्भाचे जे काही मागण्या असतील, अगदी विदर्भाचा मागासलेपणा असेल, त्या सुट्ट्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रभावी काहीतरी कारवाई करावी. किंबहुना जो अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, मग नागपूरचा मिहानचा असेल किंवा बाकीच्या बाहेर प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांना काहीतरी त्यांनी ठोस पावलं उचललं. आणि नागपूरकरांना त्यांच्याकडनं मोठी आशा आहे की अनेक प्रश्नांना ते मार्गी लावतील असं देखील लोकांना आशा आहे. ती सगळी आशा पूर्ण नागपूरकरांना आहे. आणि महत्वाचं म्हणजे फडणवीस जे महापौर होते तर त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले होते, तो सपाटा यावेळी कायम ठेवतील असं नागपूरकरांना विश्वास आहे. नक्कीच नागपूरकरांचा विश्वास आहे. जसा नागपूरकरांचा विश्वास आहे तसाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातल्या शहरातल्या मतदारांचाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास आहे आणि या सगळ्या विश्वासाची शिदोरी घेऊन त्यांना महाराष्ट्राचा हा विकास रथ पुढे न्यायचा आहे समर्थपणे तेवढ्याच कर्तृत्वाने. अखिलेश, एक गोष्ट जाणवते की या सगळ्या प्रवासात त्यांच्या आजच्या ही जी मिरवणूक निघाली आहे त्यानुसार प्रचंड मोठी गर्दी झालेली जाणवते आहे.
पण या सगळ्यामध्ये या सगळ्या गर्दीचं नियोजन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरक्षा यंत्रणांवर ताण आहे. ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की आपण मिरवणुकीच्या ठिकाणी गर्दी न करता थेट ज्या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या ठिकाणी थेट जाऊ, अशा पद्धतीचं आवाहन नागपूर भाजपच्या वतीनं करण्यात आलेलं होतं. मात्र या सगळ्याचा विचार करता आताही नेमकी मिरवणूक कुठपर्यंत पोहोचली आहे आणि संमेलन स्थळापर्यंत जाण्यापर्यंत किती वेळ लागणार आहे? आताही मिरवणूक विमानतळाच्या परिसराच्या बाहेर पडते आणि नागपूर समोरचा जो वर्धा रोड आहे त्या वर्धा रोडवर सरळ जाऊन हा रिंग रोडच्या मार्गाने दीक्षाभूमी इथे जाऊन आणि शेवटी त्यांच्या निवासस्थानासमोर त्रिकोणी पार्क आहे जिथे जाहीर सत्कार आहे तिथे मिरवणूक संपणार आहे. सुमारे हा 5 किलोमीटरचा अंतर जरी असलं तरी प्रत्यक्ष मात्र तारक पास 1.5 ते 2 तास लागतील कारण मोठ्या प्रमाणात मिरवणुकी निघते. त्यामुळे मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले. त्यामुळे हा पूर्ण मार्ग क्रमांक करत 1.5 तासात ही मिरवणूक पोहोचेल आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम होतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.